फॉर्म्युला जो आहे तो जागा वाटपाचा पुढे येत आहे. महाविकास आघाडीचा वंचित शिवाय हा फॉर्म्युला जो आहे तो महाविकास आघाडीचा पुढे येत आहे. जर वंचितचा सोबत घेतलं तर तुम्ही महायुतीचं निमंत्रण वंचितला देणार. मला वाटतं की वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडीचा दिसतो आहे. तर प्रकाश आंबेडकर आमचे बाबासाहेबांचे नातू आहे आणि ते त्या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असताना त्यांना घेण्यासाठी चालधडक होती आहे, त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे मला असं वाटतं की माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये. जर अपमान होत असेल तर सन्मान आणि त्यांना वागणूक मिळत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी जायला हरकत नाहीये. पण ते जातीला तर वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्या जागाच्या याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये ते बरोबर असं वाटत नाही. मी आता एनडीए मध्ये आहे. मी आता बाळासाहेबांचा असला की ते अद्याप काय महाविकास आघाडीमध्ये नाही. मी एनडीए मध्ये आहे. माझ्या पक्षात आहे की लोकसभेत खासदार नसताना मला मंत्री बनवलेलं आहे. म्हणजे मला एकट्याला बनवलं म्हणजे झालं असं नाही. तरी सुद्धा एक माझ्यावर जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी ठेवलेली आहे. मला विश्वास टाकलेला आहे. त्यामुळे आता मी त्यांच्याबरोबर एक वैचारिक भूमिका म्हणून मी आहे. पक्षाचं काय मागे पुढे मिळेल नाही मिळेल, परंतु मी त्यांच्या सोबत असल्यामुळं मी लगेच जागा मिळाली नाही लगेच सोडणार का असा जरी आपण प्रश्न विचारला तरी मी सहजासहजी त्यांना सोडणार नाही आणि ते सुद्धा मला सोडणार नाही. त्यामुळं एकदम सोडण्याचा विषय नाही आहे. पण दुसरा अल्टरनेटिव्ह आमच्या समोर अजिबात नाही आहे. समारोप आहे. राहुल गांधीच्या भारत जोडो न्यायाचा मुंबईत समारोप आहे. मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीचे नेते जे आहेत त्यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन आहे. चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेऊन त्यांनी या संपूर्ण सभेचा सुरुवात केलेली आहे. त्यांचं आव्हान आहे ते दादरला चैत्यभूमीवरती जाऊन जे आले त्याबद्दल त्यांचं आव्हान मानतो. परंतु त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईमध्ये 4 जूनला त्यांचा महाविकास आघाडीचा समारोप होणार आहे. त्या ठिकाणी आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा मिळून आम्ही सत्तेवर येणार आहोत. आणि राहुल गांधींच्या यात्रेचा मतामध्ये तेवढं रूपांतर होऊ असं नाही. राहुल गांधींना बघण्यासाठी गर्दी नक्कीच होते आहे आणि त्यांचा पक्ष असल्यामुळं आणि इतरही जे लोक जनरल लोक आहेत, मुलं आहेत, महिला आहेत, आमच्या गावामध्ये राहुल गांधी आलेले आहेत. त्यांना बघण्यासाठी लोक जातात. माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या सभा या काळामध्ये अमरावती असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, संभाजीनगर असेल किंवा अनेक ठिकाणी अकोल्यामध्ये मोठ्या व्हायच्या. त्यांना काही मतं मिळत नव्हती. त्यामुळं मला असं वाटतं की गर्दी जी आहे ती काय मतामध्ये रूपांतर होऊ शकत असं नाही. ती सभा मोठी असेल. आता मी मुंबईतून आज नागपूरमध्ये आहे. सभा मोठी असली तरी त्यांना फार यश मिळेल असं नाही. काँग्रेस 40 पेक्षाही पुढे जाईल असं वाटत नाही. त्यामुळं यावेळेला 400 पेक्षा जास्त जागा इंडियाच्या निवडून येणार असा मला विश्वास आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपली महायुती आहे. महायुतीकडे आमची मागणी आहे की रिपब्लिकन पक्षाला 2 जागा द्याव्यात. शिर्डी आणि जागा द्यावी असं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे. मी माननीय अमित शहा, JP नड्डा यांनाही भेटलेलो आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजता नितीन गडकरी यांची मी भेट घेणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी गावागावामध्ये रिपब्लिकन पक्षाचे मतदार आहेत. तरी RPI मध्ये गट असले तरी मी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणारे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एकदम अवॉइड करू नये. रिपब्लिकन पक्षाची मतं आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. आपल्याला महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 जागा निवडून आणायच्या आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा जो आहे हा आपल्या सोबत आहे हे लक्षात ठेवून माननीय जे महायुतीचे नेते आहेत त्यांनी त्याचा प्रयत्न करावा. शिर्डीमध्ये एकदा मी हरलो होतो.
मला माहीत आहे की त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे त्या ठिकाणचे शिवसेनेचे माननीय एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेले खासदार आहे आणि 2 वेळेला ते तिथून निवडून आलेले आहे. मला त्या ठिकाणी संधी दिली तर मला त्या भागाचा नव्हे तर महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळं शिर्डी लोकसभेचा आणि सोलापूर लोकसभेचा विचार करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. माझा पक्ष इमानी दुपारे बीजेपी सोबत आहे. सत्तेमध्ये जो वाटा आहे तो वाटा आम्हाला अद्याप मिळाला नाही. रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळायला हवं होतं, ते काय मिळालं नाही. विस्ताराच्या वेळेला आपण करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पण आमचा काही विस्तार होऊ शकला नाही. अजितदादांचा विस्तार झाला पण आमचा विस्तार होऊ शकला नाही. त्यामुळे आता या निवडणुकीच्या नंतर रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद द्यावं. जिल्हा तालुकाच्या कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी. त्यानंतर लवकरात लवकर एक महामंडळ आहे, महामंडळ अनाउन्स करावी, त्याच्यामध्ये RPIला वाटा द्यावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.